हातकणंगलेत सन 2019 ते 21 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसान भरपाईमधील नुकसान बाधित शेतकऱ्याला 60% रक्कम मिळाली होती, परंतु उर्वरित 40% रक्कम बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले येथे शासनाने वर्ग केली आहे। मात्र ही रक्कम डीडी स्वरूपात असल्याने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करता येत नव्हती। यासाठी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यात समन्वय साधून योग्य तो मार्ग काढण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। याची तात्काळ दखल घेत तहसीलदार कल्पना ढवळे यांनी या दोन्ही कार्यालयाचा समन्वय साधून नुकसान बाधित शेतकऱ्यांना त्यांची रक्कम आज डीडी स्वरूपात वाटप करण्याचे आदेश जारी केलेत। त्या अनुषंगाने आज बँकेच्या हातकणंगले शाखेत शेतकऱ्यांची यादी जाहीर होऊन या त्वरित नुकसान भरपाई मिळणार असल्याचं सांगितलं। प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना तहसीलदार कल्पना ढवळे यांनी डीडीही दिला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संजय पाटील, शंकर माने, प्रशांत माळी, राजेंद्र निकम, रवी गोंदकर, रामा बागलकोटे, प्रतापराव पाटील, नयन गायकवाड, मोहन शेळके, प्रमोद संकपाळ पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।